बातमी आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यासंदर्भात फडणवीस यांनी उद्धव यांच्यावरती घणाघात केला आहे। उद्धव आता मुसलमानांच्या भरवशावर आहे। देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, मराठी माणूस उद्धव यांच्यापासून दूर आहे, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। देवेंद्र फडणवीस यांचं मुलाखतीमधील हे वक्तव्य आहे। उद्धव आता मुसलमानांच्या भरवशावर असल्याचा घणाघात फडणवीस यांनी केलाय। मराठी माणूस उद्धव यांच्यापासून दूर आहे, दूर गेला आहे असं वक्तव्य फडणवीस यांनी केलंय। काय म्हणाले देवेंद्र फडणवीस पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। उद्धव मराठी मतांवर जगण्याच्या मनस्थितीत नाही। उद्धव यांना आता मुसलमानांच्या मतांवर गुजराण करायची आहे। शिवभाटाच्या कार्यालयात गेल्यास मुसलमान मोठ्या संख्येने दिसतात। उद्धव यांच्या सभांमध्ये अल्लाहू अकबर, टिपू सुलतान, टिपू सुलतान जिंदाबाद असे नारे ऐकायला मिळतात। शिवसेनेचे गमछे घालून सभांमध्ये मुसलमान दिसतात। शिवसेनेचे गमछे घालून उद्धव यांच्या सभांमध्ये मुसलमान दिसतात। उद्धव यांच्याकडून वोट जिहाद करा अशा प्रकारचे व्हिडिओ प्रसारित केले जात आहेत। उद्धव मराठी मतांवर जगण्याच्या मनस्थितीत नाही। देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। आपले प्रतिनिधी तेजस बोरघरे आपल्यासोबत जोडले। तेजस, फडणवीसांचं वक्तव्य आपण पाहिलं, उद्धव यांच्यावरती घणाघात केलाय। उद्धव आता मुसलमानांच्या भरवशावर असल्याचं फडणवीसांचं वक्तव्य आहे। अगदी ऐन निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव यांच्यावरती ही टीका केलेली आहे। त्यांचं म्हणणं आहे की मराठी मुसलमान यांच्यावरती आता उद्धव यांचा भरोसा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मराठी माणूस देखील आता उद्धव यांच्यापासून दूर गेलेला आहे। खरं तर या सगळ्याला अगदी 2019 ची पार्श्वभूमी आहे। मात्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव यांच्यावरती थेट निशाणा साधलेला आहे आणि टीका देखील केलेली आहे। उद्धव यांच्यासाठी ही जी निवडणूक आहे ती राजकीय भविष्यासाठी महत्वाची आहे। भविष्य, वर्तमान आणि अर्थातच इतिहास या सर्व पणाला लागलेली ही निवडणूक उद्धव यांच्यासाठी महत्वाची आहे। ज्यावेळी ह्या निवडणुकीची प्रचार सगळ्या पक्षांकडून सुरू होता तेव्हा महाविकास आघाडीकडून संविधान बदलणार हा नरेटिव्ह सेट करण्यात आलेला होता आणि त्यालाच काउंटर म्हणून आता भाजपकडून आता त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलेलं आहे की या संपूर्ण निवडणुकीमध्ये 3 महत्वाचे मुद्दे होते, मराठी, हिंदू, मुसलमान आणि दुसरं म्हणजे मुंबईची निवडणूक ही दोन्ही पक्षांसाठी महत्वाची आहे। खास करून उद्धव यांच्यासाठी ही महत्वाची आहे आणि त्याच्यामध्ये या सगळ्या पार्श्वभूमीवरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव यांच्यावरती टीका केलेली आहे। 2021 याला आपण पाहिलं होतं की फतवा काढण्यात आला होता मुसलमानांकडून मवियासाठी, त्या संदर्भात काय सांगाल? अगदी राज ठाकरे यांनी पुण्यामध्ये आणि ठाण्यामध्ये सभा घेतलेली होती आणि त्या सभेमध्ये त्यांनी जाहीरपणे म्हटलेलं होतं की फतवे काढले जात आहेत, महाविकास आघाडीला मतदान करा अशा पद्धतीचे फतवे काढलेले जात आहेत। आणि यालाच राज ठाकरेंनी जे काही भाषण केलेलं होतं या भाषणाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दुजोरा दिलेला होता। त्यांनी म्हटले की या संपूर्ण मदरशांमध्ये अशा प्रकारचे फतवे काढले जात आहेत, मशिदीमध्ये फतवे काढले जात आहेत आणि या सगळ्या बातमीला, व्हिडिओला त्यांनी दुजोरा दिलेला होता की अशा प्रकारचे व्हिडिओ देखील समोर आलेले आहेत। त्यामुळे एकंदरीतच या संपूर्ण प्रचारामध्ये हा एक मुद्दा महत्वाचा आहे आणि त्यालाच उद्धव यांनी त्यांच्या सभेमध्ये किंवा मग त्यांच्या रॅलीमध्ये अनेक वेळा जे काही नारेबाजी केली जाते याच्यावरून त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि उद्धव यांचा मराठी मतदार आणि मराठी माणूस आणि दुसरीकडे मुसलमान यांच्याबद्दलची जी काही उद्धव यांची सहानुभूती आहे याबद्दल त्यांनी भाष्य केलेलं आहे। मध्यंतरी ट्विटरवरती देखील अनेक फोटो आणि व्हिडिओ प्रसारित झालेले होते। उद्धव यांच्या मातोश्रीच्या बाहेर अनेक मुसलमान यांची रांग लागलेली होती आणि त्यावरून देखील विरोधकांनी त्यांच्यावरती टीका केलेली होती। हे सगळं चित्र पाहता त्यांनी या संपूर्ण सगळ्या उद्धव यांच्या बदललेल्या भूमिकेबद्दल किंवा मग उद्धव यांच्या आता बदललेल्या प्रचारासंदर्भात भाष्य केलेलं आहे। नक्कीच, धन्यवाद तेजस तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।